कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या मटका किंगचा व्हॉट्सॲप गेम, शातीर एजंट, मोकाट फिरणारे बुकी, जालन्यातील या परिसरांवर पोलिसांची नजर का नाही? कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्यांनो आता सावध व्हा. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दुकान पेढ्यांचे दरवाजे तर बंद झाले, पण पापाचा धंदा मात्र अजूनही सुरूच आहे. होय, आज आम्ही जालना शहरातील अशा अट्टल आणि चलाख सट्टेबाजांचा पर्दाफाश करणार आहोत, जे स्वतःला कायद्यापेक्षाही मोठे समजतात. पोलिसांच्या धाकाने वरून जरी गाडे बंद दिसत असले तरीही या बुकींनी आता व्हॉट्सॲपला आपला नवा अड्डा बनवलाय. दुकान पेढ्या बंद आहेत, पण मोबाईलवर कल्याण मटका आणि अवैध जुगाराचा काळा बाजार आजही जोरात सुरू आहे. जालन्यातील हे परिसर बनलेत अवैध सट्टा मटक्याचे अड्डे. शेवटी या अवैध धंदेवाईकांना कायद्याची भीती का उरलेली नाही? जलजला न्यूजला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार जालना शहरातील अनेक भागांना या सट्टेबाजांनी आपली जहागीर समजून ठेवली आहे. नीट नोंद करून घ्या या परिसराची नावे: काळे चौक, कन्हैयानगर, ख्रिस्ती कॉलनी, जुना मोंढा परिसर, पाणीवेस आणि अलंकार चौक, जुना जालना, सिटी हॉटेलजवळ, कंदील हॉटेलजवळ, शनी मंदिर, चंदनझिरा, सुंदरनगर आणि MIDC परिसर, राजमहल परिसर, जुनी MIDC, मंगल बाजार, गांधीनगर, नवा मुंडा, नूतन वसाहत या भागात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दुकानांवर मोठमोठी कुलपे लटकलेली दिसतील. पण हा केवळ एक देखावा आहे, हा ढोंग आहे. खरा संतापजनक प्रकार हा आहे की या बंद कवाडाच्या आडून अत्यंत शातीर आणि गुप्त पद्धतीने कल्याण मटका हा काळा धंदा सर्रास चालवला जात आहे. आता ऐका या सट्टेबाजांची ती चालबाजी, जिथे पोलीस प्रशासनाच्या दाव्यांना जाहीर आव्हान देत आहे. हे एजंट आता कुठल्या एका दुकानात बसून पोलिसांना निमंत्रण देत नाही. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हे एजंट सतत बंद दुकानांसमोर, गल्लीबोळात आणि परिसरात मोकाट फिरत असतात. असा एखादा ग्राहक जाळ्यात अडकतो, हे एजंट त्याच्याकडून लगेच रोख रक्कम उकळतात. कोणतीही पावती नाही, कागदाचा तुकडा नाही, जागेवरच मोबाईल काढला जातो, व्हॉट्सॲप उघडले जाते आणि सट्ट्याचा नंबर थेट मुख्य बुकीकडे ट्रान्सफर केला जातो. म्हणजेच पुरावा साफ, पोलीस हतबल आणि सट्टेबाजांची खिसे गरम. जलजला न्यूजचा पोलीस प्रशासनाला थेट सवाल. आता प्रश्न उपस्थित होतो की पोलीस प्रशासन या हायटेक सट्टेबाजांवर कधी अंकुश लावणार? दुकानपेढ्यांचे दरवाजे बंद करून मोबाईलवरून चालणाऱ्या या काळ्या साम्राज्याचा बिमोड पोलीस कधी करणार? याकडे आता संपूर्ण जालना शहराचे लक्ष लागले आहे.